मराठा आंदोलक मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर निषेध व्यक्त करताना दिसत आहेत। तर आज सकाळपासूनच सीएसएमटी स्टेशनवर, रेल्वे स्थानकावर आणि मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय जिथे आहे या ठिकाणी सकाळपासूनच आंदोलकांनी मोठी गर्दी केल्याचं कळतंय। हजारोंच्या संख्येनं तिथे मराठा आंदोलक आलेले आहेत, जमलेत। एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलक गोळा झाल्यानं आता या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। आपण पाहू शकतो यात सकाळपासूनच सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलक जमलेले आहेत। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। स्थानकावर खो खो खेळून आता या आंदोलकांनी नजर वेधली आहे। बरं, आता आपल्यासोबत गिरीश कांबळे आहेत, सीपी ऑफिस जवळ ते आहेत आणि त्या ठिकाणून ते आढावा घेत आहेत। गिरीश, आता या ठिकाणी कशी परिस्थिती आहे, काय सांगाल? मी मुंबई पोलीस आयुक्ताच्या मुख्यालयाच्या समोर आहे। या ठिकाणी सकाळी मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडलेला होता, त्यामुळे पूर्णपणे मनीष मार्केटकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती। त्या ठिकाणी जे मराठा आंदोलक आहेत त्या मराठा आंदोलकांना पाणी नव्हतं, त्यामुळे या ठिकाणी सर्व मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी ठिय्या मांडून होते। गैरसोय केली जात आहे जाणीवपूर्वक, त्यामुळे या ठिकाणी घोषणाबाजी देत रस्त्यावर ठिय्या मांडलेला होता। त्यामुळे 1.5 किलोमीटरपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती। जे फ्लायओव्हर पासून उतरल्यानंतर जो राईट मारल्यानंतर सीपी ऑफिसच्या दिशेने जाणारा रस्ता हा संपूर्णपणे ब्लॉक झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या। त्यानंतर या ठिकाणी पाण्याचा टँकर आलेला आहे, जो त्यांना या ठिकाणी आपण बघितलं तर पूर्ण गैरसोय होत होती आणि त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडला। त्यानंतर पाण्याचा टँकर आले, या ठिकाणी बघतोय मराठा आंदोलक अंघोळी करतात, एकंदरीत आता घोषणाबाजी करत आहेत आणि जागोजागी ठिय्या मांडून मुंबई चक्काजाम करण्याचा आणि मराठा आरक्षण आम्हाला पाहिजे हा जो त्यांचा मुख्य हेतू आहे त्या दृष्टीने या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि पहाटेपासूनच या ठिकाणी ठिय्या मांडून अखेर पोलिसांना देखील मराठा आंदोलकांची समजूत काढण्यात यश आल्याने आता हा रस्ता सध्या तरी खुला झालेला आहे वाहतुकीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।